भाई साहब, केंद्र सरकार द्वारा 29 पुराने श्रम कानूनों की जगह लागू की गई 4 नई श्रम संहिताओं के विरोध में विभिन्न मजदूर संगठनों ने देशव्यापी हड़ताल का आह्वान किया। इन कानूनों से मजदूरों के अधिकारों के हनन का आरोप लगाते हुए वस्सी में मार्क्सवादी लेनिनवादी पार्टी लाल बावटा के समर्थन से तहसीलदार कार्यालय के सामने जोरदार प्रदर्शन किया गया। आंदोलनकारियों ने नई श्रम संहिताएं तुरंत वापस लेने और मजदूर अधिकारों की रक्षा करने की मांग की। विरोध के दौरान सरकार के खिलाफ नारेबाजी की गई, जबकि कानून व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस बंदोबस्त तैनात रहा। शेतकऱ्यांच्या आणि कामगारांच्या विरोधात जे राज्य आणि केंद्र सरकारने नव्याने 4 कायदे आणल्यात, त्या कायद्याच्या विरोधात आज अखिल भारतीय संपाची हाक देण्यात आली होती आणि कामगारांच्या विरोधात जे 4 काळे कायदे आणलेत ते रद्द करण्यासाठी आज सबंध देशभरामध्ये कामगार आणि शेतकरी संपावर गेल्यात आणि त्या संपाला यशस्वी करण्यासाठी आज आमच्या लाल बावटा पक्षाने वसई तहसीलदार कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं केली। या ठिकाणी देशाच्या पंतप्रधानांच्या विरोधात राष्ट्रपतींना आम्ही आमच्या मागण्यांचं निवेदन दिलेलं आहे आणि वसई तालुक्यातले आमचे 100 ते 150 कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। अतिशय शांततेने आमचं हे निदर्शन पार पडलेलं आहे आणि येत्या काही दिवसामध्ये जर या मागण्या आमच्या मान्य झाल्या नाहीत, नरेंद्र मोदीच्या सरकारने जर हे कायदे मागे घेतले नाहीत तर मोठ्या प्रमाणात आंदोलन होईल। जशा पद्धतीने शेतकरी चालत गेले विधानसभेवर, तशा पद्धतीने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, देशभरामध्ये लाल वादळ निघाल्याशिवाय शांत राहणार नाही। आमच्या ह्याच मागण्या आहेत आणि त्या मागण्या रास्त आहेत की 144 कायदे जे कामगारांनी लढून बनवले होते, रक्त सांडून बनवले होते, ते कायदे मोडीत काढण्याचं काम भाजप सरकारने केलेलं आहे। ते कायदे मोडले नाही पाहिजेत आणि नव्याने जे 4 कायदे आणलेत त्या कायद्यामध्ये कामगारांवर जर अन्याय झाला तर कामगारांना युनियन करता येणार नाही, कामगारांना संपावर जाता येणार नाही, कामगारांना आंदोलन करता येणार नाही। कारण की पूर्वी जसं इमर्जन्सी म्हणून होतं तसंच अत्यावश्यक सेवा म्हणून जर तुम्ही पाहिलं तर दूध उत्पादक असेल, शेतकरी असतील किंवा घनकचरा साफ करणारे कर्मचारी असतील, या लोकांना अत्यावश्यक सेवा म्हणून ती लोक जर संपावर गेले तर त्यांच्यावर कामामधून कमी करण्याचं कारवाई करण्याची भीती आहे आणि म्हणून हे 4 कायदे आम्हाला नको आहेत। 144 कायदे जे आमचे जुने पूर्वी होते तेच कायदे आम्हाला हवे, ही आमची मागणी आहे। अपनी राय हमें कमेंट में जरूर बताइए और हर लेटेस्ट खबर के लिए बने रहें thejurnalist.in के साथ।